आजकाल बहुतेक लोक वाढत्या ट्रॅफिकमुळे टोल प्लाझावर लांबच लांब रांगा टाळण्यासाठी फास्टॅग वापरतायत. जर तुमच्या गाडीतही फास्टॅग बसवलं असेल तर तुम्हाला त्याचे नवीन नियम माहिती असले पाहिजेत. कारण आता वास्तविक नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे नवीन फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशन नियम लागू केले जात आहेत. फास्टॅगचे नवीन नियम 17 फेब्रुवारी 2025 पासून लागू करण्यात आलेत. म्हणूनच तुमच्या फास्टॅगसाठी जास्त शुल्क कापण्यापूर्वी त्याच्या नवीन नियमाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर एक म्हणजे काळ्या यादीतील फास्टॅगवर कडक कारवाई. जर तुमचा फास्टॅग ब्लॅक लिस्टेड झाला आणि तो एका तासापेक्षा जास्त काळ तसाच राहिला तर तुम्ही टोल प्लाझावर पैसे भरू शकणार नाहीत. कारण टोल प्लाझावर पोहोचण्यापूर्वी 10 मिनिटं आधीच काळ्या यादीत म्हणजे ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलेल्या फास्टॅग नाही हा नियम लागू होणार आहे. अशा परिस्थिती असताना वाहन मालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. 2 म्हणजे व्यवहार प्रक्रिया वेळ मर्यादा. जर एखाद्या वाहनाचा फास्टॅग 15 मिनिटात टोल शुल्काची प्रक्रिया करू शकला नाही तर अतिरिक्त शुल्क भरावा लागू शकतो. यामुळे व्यवहारामध्ये विलंब झाल्यामुळे टोल प्लाझावर वाहतूक वाढून अशा घटनांना आळा बसू शकतो. आणि 3 म्हणजे परतफेड आणि चार्ज बॅकसाठी नवीन नियम. जर कोणी टोल प्लाझावर टॅक्स स्कॅन केल्यानंतर 10 मिनिटाच्या आत फास्टॅग रिचार्ज केला तर तो दंड परत करण्याची विनंती करू शकतो. त्याचवेळी जर फास्टॅग चुकीच्या पद्धतीने ब्लॅकलिस्ट केलं गेलं किंवा खाते शिल्लक असूनही रक्कम कापली गेली तर बँक 15 दिवसाच्या आत चार्जबॅक जारी करू शकतो. आणि 4 काळ्या यादीत टाकण्यापूर्वी 70 मिनिटं. वापरकर्त्याला फास्टॅग ब्लॅकलिस्ट करण्यापूर्वी 70 मिनिट मिळणार आहेत, जेणेकरून तो त्याच्या फास्टॅगमध्ये शिल्लक रक्कम जोडून दुप्पट टोल आकारणी टाळू शकणार आहे. केंद्र सरकार लवकरच खासगी वाहन मालकांसाठी वार्षिक आणि आजीवन फास्टॅग पास जारी करणार आहेत. वार्षिक पास किंमत सुमारे 3000 रुपये असू शकते. त्याचवेळी आजीवन पासची किंमत 30,000 रुपयांपर्यंत 15 वर्षांसाठी असू शकणार आहे. ज्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकावर फास्टॅग जारी केले फक्त त्या वाहनांसाठी हा पास वैध असणार आहे. यामुळे महामार्गावरील प्रवास आणखी स्वस्त आणि सोयीस्कर होणार आहे. तर हा होता आजचा महत्त्वाचा विषय. अशाच नवनवीन विषयासह न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.